कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे, सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही, कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शरद जोशी जिंदाबाद, शरद जोशी जिंदाबाद. शरद जोशींनी शेतकरी संघटना जगभरात प्रसिद्ध केली, मात्र त्यांच्यानंतर चळवळीचे विविध स्वरूप उदयाला आले, असे शेतकरी संघटनेचे अभ्यासक श्रीकांत तराळे यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. श्रीकांत तराळे यांनी सांगितलंय की जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार शरद जोशींनी गॅट कराराचे स्वागत केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडवता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ऑगस्ट 2001 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्थापनेमध्ये टास्क फोर्सच्या रिपोर्टमध्ये WTO बद्दल मार्गदर्शक तत्व सुचवले गेले, त्याला अटलजींनी केराची टोपली दाखवली होती. यानंतर 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्वामीनाथन आयोग स्थापन केला आणि आयोगाच्या शिफारशीनुसार 2006 मध्ये विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यात आला. या सर्वांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लागतील असा विश्वास शरद जोशींनी दिला होता. श्रीकांत तराळे म्हणाले की आज अमेरिकेकडून होणाऱ्या टेरिफ संदर्भातील मुद्द्यांवर विद्यमान सरकार प्रश्नांकित आहे आणि शरद जोशींच्या अभ्यासानुसार त्याचे उत्तर गॅट करारात आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मिटवण्यासाठी ही सुवर्ण संधी वापरावी. शरद जोशींच्या 90व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये श्रीकांत तराळे यांनी अभिवादन व्यक्त केले. या प्रसंगी 3 ते 4 सप्टेंबर 2025 कर्जमुक्ती महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं असून नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यासाठी श्रीकांत तराळे आणि भारत सेवक समाजाचे प्रवीण कुमार राऊत यांनी कायदे आणि फायदे यावर चर्चा करून मार्गदर्शन केले. तेव्हा त्याचं स्वागत केलं आणि त्या स्वागतानंतर त्यांना जेव्हा मदत पाहिजे होती BJPला तेव्हा त्यांनी दिली आणि टास्क फोर्स जो गॅट कराराच्या आधारावर कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे याच्यासाठी त्या टास्क फोर्सचा रिपोर्ट त्यांना द्यायचा होता. तो रिपोर्ट त्यांनी अटल बिहारी वाजपेयींनी नाकारला. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. पण इतक्या वर्षात शरद जोशींना युगात्मा म्हणणारे त्यांचे सहकारी जे मोठ्याने बोलतात किंवा प्रणित शेतकरी संघटना जी आहे त्यांनी अजूनपर्यंत टास्क फोर्स या विषयावर आज जग 165 देशांमध्ये गॅट करार लागू असल्यामुळे आपण अंडर द अम्ब्रेला त्याच्या छत्रीखाली आहोत WTOच्या आणि अमेरिका WTOच्या भरोशावर टेरिफचं वॉर करते. गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट फॉर ट्रेड अँड टेरिफ आहे आणि टेरिफचं संतुलन राहिलं पाहिजे, दादागिरी कोणी करू नये याच्यासाठी गॅटचा करार महत्त्वाचा असताना ते होताना दिसत नाही. अशा वेळी शरद जोशींची त्यांच्याच जयंतीला मी मुद्दाम नाशिकला येऊन त्यांनी टास्क फोर्स जे लपवलं यांनी BJP आणि BJP प्रणित शेतकरी संघटनेनी ते उघड करण्यासाठी मुद्दाम तुमच्या शहरात आलो आणि या पुण्यभूमीमध्ये शरद जोशींनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन जगासमोर मांडलं जावं ही अपेक्षा माझी आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाचं आयोजन शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे, आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे तसेच दिलीप पाटील, अनिता कोल्हे, सविता जानगवळी, छाया येवले, मनीषा नरेश सोनवणे, सुधाकर मोगल, मोतीराम पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला महत्त्व दिले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद,